होणार जाऊ बाई. कुठे चाललात? अर्जंट काम आहे. पळून नाही ना चाललात? वल्ली, सकाळी सकाळी वाटेल ते बडबडू नकोस. तसं नाही हो. काल रात्री सगळे कसे मस्त चिडले होते ना तुमच्यावर. मला वाटलं वल्लीला घाबरून, प्रॉमिस विसरून पळून चाललात. वल्ली, मी काहीही विसरले नाहीये. इतक्या सहज ना मी तुला माफ करणार आहे आणि ना मी तुला अशी सोडणार आहे. फक्त मी आल्यावर तुझ्याशी बोलेन. माझे वेल्ह्याचे क्लायंट आहेत हसमुखलालजी. ते रात्री वारले. त्यांच्या अंत्यसंस्काराला चालले. आई ग, खूपच वाईट झालं. घरातल्याने सांगितलंय का? इतक्या सकाळी मी सगळ्यांना उठवणार नाहीये वल्ली. सौरभला मेसेज करून ठेवला. अच्छा, नीट जा. होणार आहे जाऊ बाई. तुम्ही अजून मला ओळखलंच नाहीत. हा लागत नाहीये हे. त्या घरात ना एक धड काम होत नाही. हल्ली काय चहा ठेव ना. माणसं वाढलेत नुसती घरात, मदतीला कोणी नाही. का चिडचिड करते सुगाच? काय झालं? लागत नाहीये. केव्हापासून प्रयत्न करते मी. मला सांग ना, मी करतो. सरक सरक. मला सांगायचं ना आधी. तू आज घरात आहेस म्हणून मी तुला सांगेन. पण इतर वेळेला काय, 2 सुना आहेत ना घरात. मीच एकटीने राबायचं आणि ती बसलीये घोरत पडलीये खोलीत तिच्या, निर्लज्ज. वल्ली, नीट बोल. हा? आणि इतके दिवस वहिनीत सगळं काम करतायत, माहितीये ना तुला? का करताय? कारण मी क्लासला गेले होते. मी घोरत पडले होते ह्यांच्यासारखी. हा, वाडा पाडताना बरोबर या हक्काच्या सुनबाई, कामाच्या वेळेला नाही. लज्जा. ऐक ना, तू चहा ठेव, मी बघतो वहिनी कुठे. ठेव ना चहा, ठेव ना. ठेवते. सगळी कामं मीच करते. चहा करा, नाश्ता करा, या घोरतायत. वल्ले, हा, अगं अनामिकाला कुठे बघितलंस का? माई मावशी, मी ना सकाळी 5:30ला उठलीये. म्हणजे तेव्हापासनं मला काही त्या दिसल्या नाहीत. घोरत असतील. खोलीत झोपल्यास. नाही ग, ती सकाळी लवकर उठते. एवढा वेळ काही झोपून राहत नाही. खरं सांगू का, तोच प्रश्न मलाही पडलाय. मला काय वाटतं माहितीये, त्या भाऊजी काल खूप बोलले ना त्यांना. तू घराबाहेरची आहेस असं म्हणाले. मग आता त्या कशाला करतील आपल्यासाठी, नाही का? तू तेच नको धरून बसूस. सौरभ रागाच्या भरात बोललाय आणि त्यांचं ते बघून घेतील ना. आपण कशाला नवरा बायकोच्या भांडणात पडायचं? होणाऱ्या आपण कशाला होणाऱ्या नवरा बायकोच्या भांडणात पडायचं, है ना? ए अगं, वहिनींच्या खोलीला बाहेर ना कडी आहे. हा, गाडी पण बाहेरच आहे आणि मी बघितलं सगळीकडे, कुठेच नाही आहेत त्या. अरे गेली असेल इथेच कुठेतरी चालायला. तुमचं काय ते मॉर्निंग वॉक म्हणतात तिकडे येईल. बरं आई वल्ले, आता श्रावण महिना संपत आलाय, कळलं ना? आज आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा करायची.
नाही म्हणजे सगळी तयारी मी करते, पण तू जरा ती साफसफाई कर आणि शेजारच्यांना आमंत्रण करून ये. अहो पण होणाऱ्या जाऊबाई नेमक्या कुठे गेल्यात ते आपल्याला कळलं पाहिजे ना. नाही म्हणजे आता पूजेला त्याच बसणार म्हणून म्हटलं मी. मागच्या वर्षी ती होती का पूजेच्या वेळेला? नाही ना. मग आता या वर्षी तिच्यासाठी पूजा थांबवायची आहे का? नाही नाही पण मला काय म्हणायचंय, आता शेजारच्या बायका येणार त्या विचारणार ना कुठे गेल्या आहेत होणाऱ्या जाऊबाई. आणि तुम्हाला कुलकर्णी काकू आणि फडके काकू माहिती आहेत ना, आपल्या घरातल्या गोष्टींमध्येच त्यांना रस असतो म्हणून म्हंटल. असू दे. आता तूच म्हणालीस ना होणारे नवरा बायको, म्हणजे मी काय तिच्या हातून पूजा करून घेणार नाहीये. पूजा तुलाच करायची आहे. तेव्हा लवकर आटप आणि पूजेला ये, है ना. पण माझा क्लास आहे. हो का? ठीक आहे, मी बघते करते. नाही नाही नको नको. आता मी या घरची सून आहे म्हटल्यावर मी जबाबदारी घेतलीच पाहिजे ना. मला नाही सवय बाबा घर वाऱ्यावर टाकायची इतरांसारखी. करेन मी सगळं करेन. आटपा लवकर आणि या पूजा करूया. करेन सगळं करते मी. तयारी करते, जेवण करते, चहा करते. छान वेळ दिलीस ग अनामिका. आता तू नसताना या सगळ्या माणसांना बरोबर माझ्या पार्टीत कशी खेचून घेते ना ते बघच. दादा वहिनी कुठे आहेत रे? मला नाही माहित. अरे मग तुला नाही माहिती तर कोणाला माहित? आंघोळीला गेले असतील. नाही येत तिकडे. किचन मध्ये असतील. अरे मी तिकडनंच येतोय किचन मधनं, नाही येत तिकडे त्या. त्यांच्या खोलीत असतील. अरे मी बघितलंय नाही त्यांच्या खोलीत म्हणून तर तुला विचारतोय ना. मावशी आणि वल्लीला पण सकाळपासून नाही दिसल्यात त्या. अरे मग तुला माहिती पाहिजे ना. तू सारखा त्यांच्या मागे वहिनी वहिनी करत फिरत असतोस. तू मला सांग वहिनी कुठे आहेत. दादा मी सिरियसली विचारतोय. आणि मी पण मस्करी करत नाहीये. रागाच्या भरात जरा बोललो मी त्यांना. इगो धरून बसले असतील कुठेतरी, मला नाही माहिती. तू पण ना. चला आता दाण्याचा कूट घाल. क्या बात आहे. का खमंग वास येतोय ना. एक नंबर होणार आहे बघ आपली खिचडी. श्रद्धेने केलेला स्वयंपाक उत्तमच होत. आज उपास आहे ना, किमान नवरा मिळेपर्यंत तरी हे व्रत कर. एक मिनिट. मी खिचडी करते आणि खिचडी खाणारे कारण मला खिचडी आवडते. प्लीज दिवसभर मी काही उपास तापास वगैरे करणार नाही, आधीच सांगते. करावा लागेल, त्याशिवाय चांगला नवरा कसा मिळणार? त्यासाठी एवढे डेटिंग ऍप्स पडलेत की खिचडा घेऊन काय माझा आता नवरा अवतरणार आहे का? चल बाजूला. फाजील झालीस एक नंबर. विशीची गोडी झाली ना तरी फाजीलपणा काही कमी झाला नाहीये तुझा. तो हितेन का फितेन एवढी लांब शेंडी लावून गेला तरी पण जराही अक्कल आलेली नाही तुला. मग काय हे व्रत करून वगैरे अक्कल येणार आहे का? अचानकपणे माझा पती परमेश्वर आउट ऑफ नोवेअर दारात प्रकट होणार आहे आणि मला आर्त स्वरात मला आलास? हो आलो की आजी. तुला काय आमच्या घराचे उमरे झिजवल्याशिवाय चैन पडत नाही का रे? खरं सांगू का? नाही. दात काढू नकोस. अनामिका इथे आलेली नाही. तुला जो काय वेळ वाया घालवायचा आहे ना तो तिकडे वाड्यावर जाऊन घालव. हो पण मी राधाला डबा द्यायला आलो होतो. डबा का? तिला तिच्या घरचे जेवायला घालत नाहीत का? नाही नाही तसं नाही. तुम्ही घालत असाल पण माई मावशीने केलेली साबुदाण्याची खिचडी ना तिला फार आवडते. ती घेऊन आलोय. सिरियसली? एक काढ ना मग. आजी, माई मावशीच्या हातची खिचडी एक नंबर असते. काही नकोय.
राधाची आजी जिवंत आहे अजून आणि इथे याच खिचडीच आहे. तुझ्या त्या माई मावशीला जाऊन सांग उगाच राधाला लळाबिळा लावायचा प्रयत्न करू नका म्हणाव. तिला तिची माणसं आहेत अजून. चल निघ. ए थांब, तो डबा ठेव इथे. बघू तरी दे मला तुझ्या माई मावशीच्या हाताला किती चव आहे ती. चला आता आरतीला. मी आरतीला येऊन काय करू आता? चल म्हटलं ना. मी पण येऊ आरतीला आजी. देवा, आमच्या राधाला उत्तम जोडीदार मिळू दे आणि तो लवकरात लवकर तिच्या समोर येऊ दे. हे बघा, बरोबर आहे. बघतो हा 1 2 3 4. कशी दिसते मी? छान दिसतेस. वा, तू बघतही नाहीये. मल्ली झाली का तयारी? हो हो तयार आहे मी. सच्चू, हा? जरा हे घरभर फिरवून आणणार आहे. हो. त्या तुमच्या किचन मध्ये तिकडे बाहेर हा सगळीकडे फिरव. मावशीबाई हो याच्यात अष्टगंध, गुलाल आणि बुक्का हे बाकी आहे. हो का? अगं वल्ले जा तिकडे देवखणात आहे तिकडनं घेऊन ये. जाणते हा. झाली का तयारी मावशी? चालू आहे. बरं झालं आलात. गजरे आणलेत ना? आणलेत ना. वा वा. मावशी हे पंचखाद्य करून आणले. कुठे ठेवू? मला द्या मी वाटीत ठेवते. दे हे मी ठेवते. सावकाश सावकाश. हा. बोलले ती सौरभची मैत्रीण दिसत नाहीये कुठे. काय करते अनामिका कुठे? हो ती कामाला गेली. हा झाली का तुमची परत सुरुवात झाली? बसा ना इकडे बसा. या बसा. बरं का, मी जरा बाकीची तयारी करून येते. हा तुम्ही बसा. अगं बाई, या वयात तुम्हीच धावपळ करताय बाई मावशी. अहो आता 2-2 सुना आल्यात ना घरात. मी तर पहाटेपासून काम करतेय. 5:30ला उठलीये मी. नाही म्हणजे मी तर घरीच आहे ना. काय आहे, आमच्या होणाऱ्या जाऊबाई आहेत ना, ते ऑफिसला जातात, मोठ्या पोस्टवर आहेत, म्हणून त्यांना जमत नाही. हो की नाही माई मावशी? बायकांनी किती पताका फडकवल्या ना, सणवर काही चुकत नाही त्यांना. पण पूजेची सुट्टी नको होती का टाकायला? तेच की. आणि सून व्हायची स्वप्न पाहते ना ती. मग हीच तर खरी संधी आहे रीतीभाती समजून घ्यायची. अगं पूजेला आलात ना तुम्ही, मग जरा चांगलं बोला ना, म्हणजे मन प्रसन्न राहील असं तरी वागा. याची काळजी घ्या. जे आहे ना ते बोलते मावशी. जे चांगलं आणि काय वाईट आहे ना ते तुम्हीच बघा. मी बाई पूजा सोडून गेली नसते. हे बरं का, हे बरं केलं तुम्ही. हे काय आहे, पूजा ऐकणारा श्रोतृवृंद जर चांगला असेल ना तर मग सांगणाऱ्याला असा हुरूप येतो. आता आमच्या होणाऱ्या सुनबाईंना कळणार नाही हो आपण कुठल्या प्रसंगाला मुकलोय ते. बरं का फडके काकू, जरा ना ह्या दुर्वांच्या 11 दुर्वांच्या जोड्या करून द्या. हा? हो करतो की. आम्ही नाही बाई कामं झटकत. आम्हाला आवडतात हो पूजा अर्जा. हो का? करा. ऐकलत का? अनामिका ताई सकाळपासून गायब. गायब? ऑफिसला गेली ना ग? अहो मी पहाटे 5:30 पासून उठलीये माई मावशींना मदत करायला. तेव्हापासून कुठे दिसतच नाहीयेत त्या. अगो बाई, सासर अजून हक्काचं झालं पण नाही आणि अशी न सांगता निघून गेली ही बाई. माई मावशी काही बोलत नाही का ग तिला? आता काय बोलायचं. खरं तर भाऊजींनी चांगला धाक दाखवला पाहिजे ना, पण नाही. काय
काय त्या पैसेवाल्या आहेत ना, कमवते आहे, त्याच्यामुळे कोणी काही फारसं बोलत पण नाही. वाटलंच मला चांगलंच कमवत असणारी. गर्विष्ठपणा तर हिचा चेहऱ्यावर दिसतो. अगं परवा मी दारात रांगोळी काढत होती आणि ही गाडी पार करून गेली माझ्या समोरून. मी तिच्याकडे बघून हसली, पण हिच्या तोंडावरची माशी सुद्धा हल्ली नाही हो. खरंय, कधी जाता येता 2 शब्द सुद्धा बोलत नाही ती. पैशाचा माज आहे, दुसरं काय. अगदी. एकलकोंडी असणार ती. अशी माणसं घरात वावरणं म्हणजे कठीण असतं हो. अजून चालूच आहे का तुमचं? आम्ही काही वाईट बोलत नाही मावशी. आपलं म्हणून चांगलं चांगलं म्हणून दुर्लक्ष करू नका. हीच वेळ आहे, सावध व्हा. चला आपण पूजेला तयारी सुरुवात करूया. चला चल चल वल्ली ये गा. चला बसा. एकलकोंडी असणार ती. आपलं म्हणून चांगलं चांगलं म्हणून दुर्लक्ष करू नका. हीच वेळ आहे, सावध व्हा. मावशी येतो ग. अरे सौरभ बस ना, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. बस. मिस अनामिकांवरचा राग अजून गेला नाही वाटतं. राग नाही, पण तिच्या मनात काय चाललंय ना ते कधी कधी कळतच नाही रे. अगं कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी गेले असणार त्या लवकर. असतील म्हणजे तुलाही न सांगता गेली आहे का ती? कालपासून जरा रागवल्यात माझ्यावर आणि मी सुद्धा त्यांना फोन केलेला नाही. आता आम्ही भेटलो की बोलतील म्हणून कोणालाही न सांगता परस्पर निघून गेले असतील. अच्छा, म्हणजे डोक्यात राग घालून गेली असेल. मुद्दामून करते का रे ती? मुद्दामून कशाला करेल मावशी? मुद्दामून नाही करणार. मला असं वाटतं की काहीतरी महत्वाचं काम आलं असणार. कोणाला सांगू कोणाला नको सांगू त्या सगळ्या विचारात त्या परस्पर निघून गेल्या असणार. मलाही बोलल्या नसणार कारण माझ्यावर रागवल्या असणार. आता आज ऑफिसला भेटतील मला आणि समोर बसूनच बोलीन त्यांच्याशी. संध्याकाळी मी येईन ना परत, तेव्हा सगळं नीट झालेलं असेल बघ. तू सांगतोयस म्हणून विश्वास ठेवते मी, पण नाही रे, तुमचं आता जे काही चाललंय ना ते मला काही पटत नाही. म्हणजे काय झालंय, त्या शेजारच्या बायका सुद्धा नको नको ते बोलून गेल्या. मावशी तुझ्यासारखी खमकी बाई शेजारच्या बायका काय सांगून गेल्या ते आता मनाला लावून घेणार आहे का? नसतं घेतलं रे सौरभा. पण कसं आहे ना, त्या जे काही बोलत होत्या ते पटलंय मला. नाही म्हणजे सगळंच पटलंय असं नाही, पण काही काही गोष्टी मला पटल्या आहेत. त्या काही चुकीचं बोलत नव्हत्या रे. नाही म्हणजे कसं आहे, अनामिका सगळ्यांचं सगळं करते, पण कधी कधी असं मध्येच कुठेतरी गायब होणं, स्वतःचे निर्णय घेऊन टाकणं वगैरे, मला याची सवय नाही आहे रे. मग या सगळ्यावर उपाय एकच, वेळ. जशी आपल्याला सवय नाहीये मावशी, तशी त्यांना तरी कुठे सवय. एकत्र कुटुंबात राहायची, या सगळ्याची. त्यांनाही थोडा वेळ लागेलच ना. त्यामुळे मला मनापासून असं वाटतं की तू त्यांना थोडा वेळ दे आणि तू स्वतःही थोडा वेळ घे. येणाऱ्या काही दिवसात हे सगळं ठीक होणार आहे. आणि एवढं करून जर ठीक नाही झालं ना तर मात्र कान धरून मला उठाबशा काढायला लाव. तुला कशाला? तिचा राग आलाय म्हणून तिला मी काही परकी केलेली नाहीये. तिचं चुकलंय असं जर मला कळलं ना तर तिचा कान धरून तिला उठाबशा काढायला लावी. डन. हा तेच ते. अगं तेच ते नाही, डन. डन. चल येतो. सांभाळून जा बाळा. हो हो.
ही अनामिका इतकी गोडपोर आहे ना, पण हिच्या मनात काय चाललंय काहीच कळत नाही.